नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याने गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं नसतं. तर गुरुजी आता खूप चिडतात. तर पार्थ त्यांना लगेच सांगतो की मी सांगितलं होतं काव्यांना की मंगळसूत्र घातलं नाही तरी पण चालेल. आता हे ऐकल्यानंतर सगळेच आश्चर्याने पार्थकडे पाहायला लागतात. वसू आत्या लगेच मोठ्याने ओरडू लागते की काय सांगतोयस पार्थ तू? गुरुजी, तुम्हाला ही गोष्ट चालेल का? तुम्हीच आता या मुलांना काय ते सांगा. तर मग आता गुरुजी चिडतात आणि वसू आत्याने तर आणखीनच चिडून दिलेलं असतं. आता गुरुजी लगेच पार्थला ओरडत म्हणतात की पार्थ, मला तुझ्याकडनं याची अपेक्षा नव्हती. तू तुझ्या बायकोला असं कसं सांगू शकतोस? तुला या जबाबदारीचं अजिबात भान नाहीये. ही गोष्ट दिसतीच आहे मला. गुरुजी इकडे लगेच काव्याला म्हणतात आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न झाल्यानंतर आपली इच्छा आणि आपली मतं हे सगळं माहेरीच सोडून यायचं असतं. इथे सासरला आल्यानंतर सासरच्या पद्धती पाळाव्याच लागतात. काव्या मात्र शांत असते आणि नंदिनी सुद्धा शांतपणे गुरुजींचं बोलणं ऐकत असते. पण मात्र गुरुजींच्या ओरडण्याने वसू आत्याला तर खूपच आनंद होत असतो. आता इकडे गुरुजी म्हणू लागतात, तू विवाहित आहेस हे म्हटल्यानंतर मंगळसूत्रापेक्षा मोठा दागिना कुठला असणार आहे? वसू आत्या सुद्धा लगेच म्हणते की काही नाही हो गुरुजी, इनेच मुद्दाम मंगळसूत्र लपवून ठेवलं असणार आहे. कारण कसं आहे माहिती का, आजकालच्या मुलींना मंगळसूत्राचं महत्त्वच माहिती नाही आणि म्हणून त्या असं करतात. त्याच्यानंतर शेजारच्या बायका सुद्धा म्हणत असतात की आम्ही ना हे उडतं उडतं ऐकलं होतं की हिला नाही लग्नच मान्य नाहीये. जिला लग्नच मान्य नाहीये तिला मंगळसूत्राचं काय कौतुक असणार आहे? आणि या गोष्टीला घेऊन लगेच आजूबाजूच्या बायकांमध्ये कुजबूज सुरू होते. काव्या मात्र फक्त शांतपणे त्यांचं बोलणंच ऐकून घेत असते. बाकी आता त्या बायका म्हणतात की गुरुजी, करा तुम्ही पूजा सुरू. आजकालच्या मुलींना घालतच नाहीत मंगळसूत्र. गुरुजी मात्र स्पष्टपणे सांगतात की इथे पूजेचा काहीच प्रश्नच येत नाहीये. मंगळसूत्र मिळाल्याशिवाय पूजा नाही होणार. शोधा सगळे घरात, नेमकं कुठे आहे ते मंगळसूत्र? तर मग आता त्याच्यानंतर लगेच आता सगळे मंगळसूत्र शोधायला लागतात. तर मग आता लगेच एक बाई म्हणते, कुठे शोधायचं मंगळसूत्र? जर हरवलंच असेल ना तर शोधलं तरी सापडेल, पण मात्र जर लपवलं असेल ना, आपण कितीही शोधलं तरी सुद्धा ते सापडणार नाही. वसू आत्या म्हणत असतात, अगदी तू बरोबर बोललीस. अगं, ही मंगळसूत्र ना मुद्दामूनच नाही घालत आणि लग्न झालेल्या दिवसापासून ना हिची नुसतीच नाटकं चालली आहे. आणि आज हे नवीन नाटक. काव्य ऐकते तोपर्यंत ऐकते, पण मात्र आता काव्याच्या सुद्धा डोक्यावरनं पाणी जायला लागलेलं असतं. काव्या चिडते आणि लगेच वसू आत्याला म्हणते की करतीये मी नाटक, मीच लपवलंय मंगळसूत्र. काय म्हणायचं याच्यावर? नाही घालायचं मला मंगळसूत्र, बास ना आता. गुरुजी सुद्धा आता रागात काव्याकडे पाहतात. आता नंदिनी लगेच काव्याला म्हणते की काव्या, तू जरा शांत राहशील का? वसू आत्या फक्त काव्याला चिडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि लगेच त्या म्हणतात की नाही नाही, बोलू दे ना हिला. आज घरचे आहेत, बाहेरचे आहेत, धर्माधिकारी गुरुजी सुद्धा आहेत. या सगळ्यांच्या समोर काव्याच्या मनात जे काय असेल ना, येऊ देत ते बाहेर. तरी मी तुम्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की तिच्यावरती बळजबरी करू नका. ही मुलगी म्हणजे काही नंदिनी नाहीये. एक जर का झालं असतं की नंदिनीचं जर मंगळसूत्र हरवलं असतं तर तिला केवढा गिल्ट आला असता. बिचारी रडली असती, 100दा सगळ्यांची माफी सुद्धा मागितली असती. कारण नंदिनीला हे लग्न टिकवायचंय. आता काव्या लगेच आश्चर्याने नंदिनीकडे पाहायला लागते आणि हे बोलणं ऐकता काव्याला तर त्रासच होत असतो. वसू आत्या आता म्हणत असतात की काव्याला हे लग्न नाही टिकवायचं. आता काव्याला तर वसू आत्याच्या बोलण्याने मोठे धक्केच बसत असतात. त्याच्यानंतर वसू आत्या त्या बायकांना विचारते, तुम्हाला वाटतंय का हिला हे लग्न टिकवायचंय का म्हणून? तर त्या लगेच सरळ सरळ नाही असं म्हणतात. काव्या, नंदिनी सगळेच आश्चर्याने आता त्यांच्याकडे बघत असतात. पार्थचे बाबा लगेच आता वसुताईला शांत करत म्हणत असतात की वसुताई, आता हे सगळं बोलण्याची वेळ आहे का? पार्थ आता म्हणतो की हे बघा, तुम्ही सगळे ना वाद नका वाढवू. माझा काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण आता ही गोष्ट ऐकल्यानंतर जीवाला त्रास होत असतो. पार्थ म्हणत असतो, त्या म्हणतायत ना की मंगळसूत्र जिथे काढून ठेवलं होतं तिथे नाहीये. मग असेल कुठेतरी मंगळसूत्र. मग त्याच्यानंतर गुरुजी म्हणतात की मंगळसूत्र होतं, तर मग ते गेलं कुठे? शोधा सगळ्यांनी मंगळसूत्र. गुरुजी स्पष्टपणे आणि सरळ सरळ सांगतात की मंगळसूत्र मिळाल्याशिवाय ही पूजा नाही होणार. मग आता सर्वच लगेच आश्चर्याने पाहू लागतात. पण मात्र वसू आत्याला तर खूपच आनंद झालेला असतो आणि सर्व गोष्टी अगदी तिच्या मनाप्रमाणे घडत असतात. पार्थ लगेच आता मंगळसूत्र शोधण्यासाठी जातो. त्याच्यानंतर आरू आणि नंदिनीची आई या हॉस्पिटलमधनं घरी चाललेल्या असतात. तर मग आता नंदिनीची आई आरूला विचारते की मामा निघालेत ना हॉस्पिटलमधून? तर मग आता आरू सांगते की हो निघालेत, ते फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येत आहेत. आता इकडे आई आता हॉस्पिटलमधनं घरी चालली आहे हे पाहता आता आरूला तर खूपच छान वाटत असतं. आरू आता म्हणते, आई तुला डिस्चार्ज मिळालाय ना, मला खूप छान वाटतंय.
बाबा रोज हॉस्पिटलमध्ये असायचे आणि माझी एक्झाम होती म्हणून मी रोज एकटीच घरी अभ्यास करत बसायचे. काव्या आणि नंदिनी ताईचे सुद्धा लग्न झालं म्हणून त्या दोघी सुद्धा माझ्या जोडीला नव्हत्या. पण आई, तुला माहितीये का, नंदिनी ताई रोज माझ्यासाठी खायला ऑर्डर करत होती. आई सुद्धा म्हणते आणि 2-3दा मला भेटायला ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊन गेली. खरंच आपली नंदिनी ना खूप गुणी आहे. सासरी जरी असली ना तरी सुद्धा माहेरची काळजी काही ती सोडत नाही. आणि आई अरुला सांगत असते की नंदिनीला फोन लाव ना. आईला नंदिनी आणि काव्याशी बोलायचं असतं. मग अरू लगेच कॉल लावते. पण मात्र नंदिनी काय फोन उचलत नसते. आरू म्हणत असते, ताई कॉल नाही उचलत आहे, मी काव्याला कॉल करते. पण मात्र जर काव्याला कॉल केला तर ती आपल्यावरती चिडचिड करत बसेल. त्याच्यापेक्षा मी परत ताईला कॉल लावते. अरू कॉल करू लागते पण मात्र आई लगेच अरूला शांत करत म्हणते की अरू थांब, मला आत्ताशी आठवलं. मला आठवलं आत्ता नंदिनीच्या घरी ग्रह शांती आहे म्हणून त्याच गडबडीमध्ये असेल आणि कॉल नसेल उचलत. आरू लगेच म्हणते, आई सिरियसली अशी जबरदस्ती लावलेली लग्न ग्रह शांती करून नीट होतील असं वाटलंय का त्यांना? आई लगेच इकडे अरूला म्हणते की अरुशी काय बोलतेस, चांगल्या कामामध्ये असं अभद्र बोलून ना अडथळा आणायचा नसतो. आरू लगेच याच्यावरती बोलते की सॉरी आई, पण तू फक्त चिडू नकोस. आई आता देवी आईला विनंती करत म्हणते की नंदिनीच्या घरी सुरू असलेली ग्रह शांती नीट पार पडू दे. त्यांच्या घरची शांतता भंग होईल असं काहीही घडू देऊ नकोस. त्यानंतर इकडे दुसरीकडे पार्थ मंगळसूत्र सगळीकडे शोधून येतो पण मात्र त्याला मंगळसूत्र कुठेच सापडत नसतं. वसू आत्या पार्थला म्हणते, कपाटामध्ये बघितलंस? याच्यावरती पार्थ हो बोलतो आणि मग त्याच्यानंतर वसू आत्या बोलते की कचऱ्याच्या डब्यात बघितलंस का? म्हणजे यांना असं वाटत असतं की काव्याला लग्न मान्य नाहीये, तिला मंगळसूत्र घालायचं नाहीये म्हणून तिने ते मंगळसूत्र कचऱ्याच्या डब्यातच टाकलं. पार्थ लगेच चिडत विचारतो की वसू आत्या कचऱ्याच्या डब्यात कसं काय असेल? तर मग वसू आत्या म्हणते की नाही, मला असं म्हणायचं नाहीये की कचऱ्याच्या डब्यात असेल, पण आजूबाजूला पडलं असेल कुठेतरी ना म्हणून विचारलं. त्याच्यानंतर आता पार्थची आई इकडे आता वसू आत्याला शांत करते आणि काव्याला विचारते, काव्या मला सांग, तू आंघोळीला जाण्याच्या आधी बाहेर काढलं होतंस पण चुकून बाथरूम मध्येच असेल अशी काही शक्यता आहे का? काव्या आता विचारांमध्ये पडते. पार्थ तिथे सुद्धा पाहून आलेला असतो पण मात्र तिथे सुद्धा मंगळसूत्र नसतं. इकडे आता वसू आत्या काव्याला म्हणतात, बाळा तू नीट आठव कुठे ठेवलं असशील तर. माझ्यावरती काव्या म्हणते की मला जे आठवत होतं ना ते ते मी सांगितलंय. तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा आणि नसेल ठेवायचा तर नका ठेवू. त्याच्यानंतर आता सगळे शांत असतात. मग आता पार्थचे बाबा गुरुजीला म्हणतात की गुरुजी सांगा तुम्ही नेमकं काय करायचं? गुरुजी आता लगेच ओढत म्हणतात की नेमकं काय करायचं हे मलाच विचारताय का तुम्ही? तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की देवाला हिऱ्या मोत्याच्या दागिन्यांची अजिबात अपेक्षा नसते. त्याला सोन्या चांदीच्या वाट्या सुद्धा नको असतात. साधं केळीच्या पानावरती श्रद्धेने वाढलेला प्रसादाचा शिरा सुद्धा त्याला पुरतो. पण इथे तर मी वेगळंच बघतोय. इथे सगळं काही आहे पण मात्र फक्त श्रद्धेचा अभाव आहे. काव्या, नंदिनी या दोघीही शांतच असतात आणि फक्त शांतपणे आणि आश्चर्याने सर्वांचं बोलणं ऐकत असतात. गुरुजी म्हणतात, ज्या घरामध्ये प्रथा नाहीये, परंपरा नाहीये, आस्था नाहीये, त्या घरामध्ये मी साधं पाणी सुद्धा पित नसतो. तुमच्या पूजेसाठी दुसरी एखादी व्यवस्था करेल मी. निघतो आता मी. गुरुजी तिकडनं जाऊ लागतात पण मात्र काव्या गुरुजींना थांबवून घेते. काव्या म्हणते की गुरुजी प्लीज असं निघून जाऊ नका. माझ्यामुळे एखाद्याला त्रास व्हावा किंवा हे कार्य अर्धवट राहावं असा हेतू नाहीये माझा. तुम्हाला फक्त माझ्यामुळे प्रॉब्लेम आहे. पण मात्र गेले काही दिवस माझ्या आजूबाजूला जे काही चाललंय ना, मला त्या सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला रीत जपली गेली आहे म्हणून त्रास होतोय. पण मात्र मला फक्त रीत जपली गेली, माणसांची मनं नाही जपली याचा त्रास होतोय. काव्या गुरुजींना समजावत असते. नंदिनीच्या डोळ्यामध्ये आता टपकन पाणी येतं आणि सगळे शांतपणे फक्त काव्याचं बोलणं ऐकत असतात. काव्या सांगत असते की माझी काय अवस्था आहे ना हे फक्त माझं मला माहिती. काव्या गुरुजींसमोर हात जोडत म्हणते की माफ करा, तुमचा अपमान व्हावा असा हेतू अजिबात नव्हता माझा. आणि मी परत परत तीच गोष्ट सांगतेय की मी नाही लपवलंय माझं मंगळसूत्र आणि ही गोष्ट मी खरं बोलतीये. त्याच्यानंतर काव्या आता बोलते, जर मी मंगळसूत्राशिवाय पूजेला बसू शकत नसते ना तर मी माझ्या खोलीत जाऊन बसते. तुम्ही आता पूजेला सुरुवात करा. त्याच्यानंतर आता काव्याचं बोलणं पाहता पार्थची आई म्हणते, काव्य अगं तू काही काय बोलतीयस, काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. मग आता वसू आत्या लगेच म्हणतात, मालिनी वेड्यासारखं नाही ग, आत्ता कुठे ती शहाण्यासारखं बोलली. ती काय म्हणाली आत्ता ऐकलं ना? गेले काही दिवस तिच्या आजूबाजूला जे काही घडतंय ना त्या सगळ्याचमुळे तिला प्रॉब्लेम आहे. या सगळ्याचा अर्थ तुम्हा लोकांना कळत नाहीये का? तिला हे बळजबरीने झालेलं लग्न नकोय
आणि मी तर उलट म्हणतीये की यातून तिला मोकळं करून द्या. मग त्याच्यानंतर पार्थचे बाबा आता लगेच ओरडत म्हणतात, ताई अगं काय चाललंय? परत परत तेच तेच का बोलतीयस तू? आणि हे असले विषय बाहेरच्यांसमोर आणि गुरुजींसमोर काढायची गरज आहे का? वसू आत्या लगेच ओरडत म्हणू लागते की विक्रम, तुला ना फक्त माझं बोलणं दिसू लागतं, पण तुझ्या सुनेचा बेजबाबदारपणा तुला दिसत नाहीये. मालिनी आता याच्यावरती बोलू लागते की ताई, कोणाच्याही हातून या गोष्टी होऊ शकतात. वस्तू न सापडणं, गहाळ होणं. पार्थ आता म्हणू लागतो की गुरुजी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही ना पूजेला सुरुवात करा. मी आत्ता ज्वेलर्स कडे जाऊन काव्यासाठी नवीन मंगळसूत्र घेऊन येतो. गुरुजी आता बोलतात, पार्थ काय बोलतोयस? कुठला साधा दागिना आहे का तो? गेलो आणि एवढ्या सहज घेऊन आलो. मंगळसूत्र आहे ते, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेल्या लग्नाला आणि देवासमोर बांधलेल्या त्या मंगळसूत्राला काहीतरी अर्थ असतो. आता लगेच वसवात्या बोलते की गुरुजी, खरंय, अगदी तुम्ही बरोबर बोललात. आता लगेच रम्या नाटकं करत बोलू लागते की आई तू बास कर ना ग, तू किती वाद वाढवणार आहेस? याच्यावरती आता वसुहत्या म्हणते की रम्या, मला एक सांग, तू असं बेजबाबदारपणे कुठेतरी मंगळसूत्र काढून ठेवलं असतंस? मग आता रम्या लगेच बोलू लागते की नाही नाही, ही गोष्ट शक्यच नाहीये. अगदी मी माझं मंगळसूत्र जीवापाड जपलं असतं. आता वसुहत्या लगेच म्हणते, बघितलं ना, यालाच म्हणतात संस्कार. आणि काव्या, मी काय तुझ्या संस्कारांबद्दल नाही बोलणार, पण तुला जर का तुझं पारशी झालेलं लग्न मान्य नाहीये तर स्पष्टपणे सगळ्यांना सांगून टाकायचं ना. आता काव्या व सगळेच आश्चर्याने फक्त बोलणं ऐकून घेत असतात. त्याच्यावरती कोणीही काही बोलत नसतं. वसू आत्या म्हणत असतात, त्याच्यासाठी एवढ्या पवित्र दागिना म्हणजे मंगळसूत्राचा अपमान करण्याची गरज काय? वसू आत्याला फक्त काव्या किती वाईट आहे हेच गुरुजींना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. वसू आत्या वाटेल ते बोलत सुटलेली असते आणि आता काव्याला म्हणते की तुला तुझा मुद्दा पोहोचवायचा होता ना, तो पोहोचला. सगळ्यांनीच त्या गोष्टीची दखल घेतलीये. मग आता नंदिनी लगेच आत्याला म्हणते की आत्या शांत व्हा, असं काही काय बोलताय, काव्या तशी नाहीये. घरात एवढी मोठी व्यक्ती आलेली असताना आपल्या प्रॉब्लेमचा मुद्दाम दिखावा करणाऱ्यातली नाहीये ती. म्हणून आपला मुद्दा सिद्ध व्हावा म्हणून चार चौघांसमोर आपल्या घरची इज्जत पणाला लावेल अशी सुद्धा नाहीये ती. नंदिनी तर आता काव्याची बाजू घेते आणि काव्याला फुल सपोर्ट करते. नंदिनी आता म्हणते, आणि तसं जर असतं ना तर स्वतःचं सुख लाथाडून पार्थसोबत लग्न करायला ती उभीच राहिली नसती. सगळेच आता आश्चर्याने नंदिनीचं बोलणं ऐकत असतात आणि सगळ्यांनाच नंदिनीचं हे बोलणं पटतं. मग आता आत्या लगेच म्हणते की असं हे तू म्हणतीयस, पण तिला सांगू देत ना हे सगळं काय. तिला जर हे लग्न मान्य नसेल तर स्पष्टपणे तिला सांगू दे. हे बघ काव्या, तुला जर हे लग्न मान्य नसेल ना तर स्पष्टपणे सांगून टाक. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. सांगून टाक स्पष्टपणे की तुला हे लग्न मोडायचंय. हे बघ, आत्ताच संधी आहे, नंतर तुला संधी मिळणार नाहीये. नाहीतर एका नको असलेल्या लग्नामध्ये तू कायमची अडकून बसशील. अगं काव्या, बोल ग, तुझ्या मनामध्ये काय ना हे सांगून मोकळी हो. वसुहत्याला फक्त काव्याच्या मनामध्ये काय हे गुरुजींना दाखवायचं असतं. म्हणूनच वसुहत्या काव्याला बोल बोल असं म्हणत असते. आता इकडे मालिनी लगेच म्हणते, ताई ओ, काय करताय तुम्ही? ती याच्याबद्दल काहीच बोलत नाहीये. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलून तिला त्या निर्णयाकडे ढकलताय का? बाबा सुद्धा आता म्हणतात की हे बघ ताई, मी तुला शेवटचं सांगतोय, काव्याने काय करायचं काही नाही करायचं याची चर्चा तुशी चार चौघामध्ये नको करूस. त्या गोष्टीची काहीही गरज नाहीये. वसुहत्या इकडे म्हणते की मी काय खोटं बोलतेय. काव्याला तरच तिच्या पसंतीच्या मुलाशी आणि पार्थला त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता येईल. काव्या ग, बोल तू काहीतरी. काव्या मात्र फक्त शांतपणे वसुहत्यांचं बोलणं ऐकत असते आणि ती सुद्धा या गोष्टीवरती विचार करू लागते. काव्या आता खूप डिस्टर्ब झालेली असते आणि लगेच बोलून जाते की हो, व्हायचंय मला मोकळं. आणि काव्याच्या या बोलण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसतो. पण मात्र वसुहत्या त्यांना सगळ्यांनाच आनंद होतो, कारण त्यांना हेच हवं असतं. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या गुरुजींना म्हणते की कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीने येऊन माझं नशीब बदलून टाकलं. जर मला माझं बदललेलं नातं, बदललेलं नशीब, बदललेलं सगळंच काही मान्यच नसेल तर. नंदिनी लगेच रम्याला इकडे दुसरीकडे जाब विचारू लागते की काव्याचं मंगळसूत्र तूच लपवलं होतंस ना, घाबरलीस ना? काव्य आणि पारचं लग्न मोडण्याचा कितीही प्रयत्न कर, पण मात्र मी तसं होऊ देणार नाही. काव्या माझी धाकटी बहीण आहे, तिच्यासाठी तूच काय तर सगळ्या जगाविरुद्ध लढायला सुद्धा मी तयार आहे. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.